विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, परंतु 11 जागांवरती टीका आणि कलगीतुरा जो आहे तो पाहायला मिळतो। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उमेदवारांवर दबाव आणल्याचा आरोप खोटा। गोकुळ गीतेंना विनंती केली, कोणताही दबाव टाकला नाही। आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। गोकुळ गीतेंना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर गीतेंनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, उदय सामंत यांचं आवाहन। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईन पण माघार घेणार नाही, आता माघारीचा विषय संपला, गोकुळ गीते यांची ठाम भूमिका। जळगावच्या बंडखोर रेश्मा काळेंबाबत लवकरच निर्णय होईल। नाशिकमध्ये काय होतंय त्यावरून जळगावचं गणित ठरेल। शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांचं वक्तव्य, तर शेवटपर्यंत लढाई लढणार, निवडणूक जिंकेन किंवा हरेन पण माघार घेणार नाही, रेश्मा काळे यांची प्रतिक्रिया। बाळ मानेंना उमेदवारी देऊ नका असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं। विनायक राऊतांची माहिती, तर विनायक राऊतांनी संघटना संपवली। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीनंतर बाळ मानेंचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता, तर कोणातला पक्षामध्ये घ्यायचं हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांचा। मी फक्त प्रतिनिधी, खरे रणनीतिकार फडणवीस। बाळ मानेंसंदर्भातल्या प्रश्नावरती नितेश राणेंची प्रतिक्रिया। हाती गेली पोतीही गेली अशी ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था। संजय राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजनांचं उत्तर। विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी खर्च केल्याचा राऊतांचा आरोप। खासदार म्हणून विनायक राऊत अपयशी का झाले? कोकणात आता ठाकरेंच्या शिवसेनेचं काहीच राहिलं नाही। सुनील तटकरेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका, तर जनतेच्या पाठिंब्यानं माझ्याकडे पद कुणाच्या मेहरबानीनं नाही, तटकरेंची प्रतिक्रिया। पुरेसे संख्याबळ असताना भाजपाकडून घोडेबाजार कशासाठी? संजय राऊतांचा हल्लाबोल, तर माणसं सांभाळायला पैसे नाहीत तर प्रेम लागतं, नवनाथ बन यांचा राऊतांना टोला। तर सध्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सोलापुरातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये फूट। मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला, मतदानावर बहिष्कार टाकणार, उत्तम जानकरांचं वक्तव्य। तर घरातील वाद चर्चा करून मिटू, धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। तर भेट घेऊन नाराजी दूर करणार, उमेदवार वसंतराव देशमुख यांची प्रतिक्रिया। पुणे परिषदेतून पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानंतर काँग्रेस ठाकरेंची शिवसेना नाराज। काँग्रेस आणि ठाकरे सेना मवियातून बाहेर पडण्याच्या तयारीत। काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मवियातून बाहेर पडण्याची मागणी। पवारांच्या एनसीपीच्या श्रीकांत पाटलांनी अर्ज मागे घेतल्यानं नाराजी। विधान परिषदेत झालेल्या बिनविरोध राजकारणाचा जाहीर निषेध। माघार घ्यायची होती तर एवढी उठाठेव कशासाठी? ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा संतप्त सवाल। पवार गटानं माघार घेणं कशा आमच्यासाठी नवीन नसल्याची टीका। पुणे विधान परिषद निवडणुकीतल्या माघारीचा निर्णय राज्य पातळीवर झाला। पवारांच्या राष्ट्रवादीचा श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर प्रतिक्रिया। आम्ही देखील स्वबळाची तयारी करत होतो, एकत्र लढण्याचे आदेश येतात तेव्हा एकत्र लढतो, श्रीकांत पाटलांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी तंबी दिल्यानंतर सर्व नेते संभाजीनगरमध्ये एकत्र। सत्तार शिरसाट भुमरेंच्या कार्यालयामध्ये दाखल, तर संदीपान भुमरे यांचं कार्यालय ते मध्यवर्ती बँक असा प्रवासही नेत्यांचा एकत्रच। मंत्री संजय शिरसाट यांच्या वाहनातून सत्तार यांचा प्रवास, असा सुखद प्रवास पुढेही चालू राहील, मंत्री संजय शिरसाट यांची ग्वाही। ठाणे पालघर विधान परिषद बिनविरोध झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी प्रमाणपत्र स्वीकारलं। रवींद्र फाटक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकृत प्रमाणपत्र घेतलं। यवतमाळचे काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसमधून अकालपट्टी। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानं काँग्रेसकडून कारवाई। शैलेश अग्रवाल यांनी कोणालाही विश्वासात न घेता उमेदवारी अर्ज मागे घेतला। शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेस नेत्यांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष थोटे यांची प्रतिक्रिया। सत्तेत वाटा देण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची महायुतीच्या नेत्यांकडे आग्रही मागणी। विधान परिषदेत राज्यपाल नामनिर्देशित एका जागेसह किमान 2 महामंडळं मिळावी अशी मागणी पूर्ण न झाल्यास पक्षातील सहकारी नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार, आठवलेंची भूमिका। वयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या।
फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी तब्बल 8 योजना सुरू करण्याचा निर्णय. शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेसह इतर योजना लागू होणार. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना मदत जाहीर. 10 लाख रुपयांमध्ये 3,40,00,000 रुपये आता जे आहेत ते 10 लाख रुपयाप्रमाणे 3,40,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना मोठा धक्का. शपथविधीनंतर 2 दिवसातच कॅबिनेट मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा. रामलिंगा रेड्डींकडून खाते वाटपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त. जेईई ॲडव्हान्स परीक्षार्थ्यांचा डेटा लीक झाल्याच्या बातम्या शिक्षण मंत्रालयानं फेटाळला. शिक्षण मंत्रालयाचं ट्विट. कोणत्याही विद्यार्थ्याची संवेदनशील माहिती लीक झालं नसल्याचं म्हणण्यात आलेलं आहे. IIT रुडकीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. NTA कडून आता आयोजित परीक्षांमधील जवळपास 8 वर्षातील पेपरफुटी आणि गैरप्रकारावरती श्वेतपत्रिका काढा. काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंहांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहित मागणी. पेपरफुटी आणि त्यावरील कारवाईची सविस्तर माहिती सार्वजनिक करण्याचीही मागणी. दिल्ली विमानतळाच्या ऐवजी संसद मार्ग पोलीस स्टेशनला या. नागरिकांना त्रास होऊ देऊ नका. कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं तरुणांना आवाहन. दिपके 6 जूनला भारतात येणार. कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपकेंना भारतात आल्यावर सुरक्षा द्यावी. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना सुरक्षा देण्याविषयी केंद्राशी बोलावं. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी ट्विटच्या माध्यमातून केली मागणी. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना घरातून उचलून नेत ताब्यात घेतल्याचा रोहित पवारांचा आरोप. राज्यातील शेतकरी स्वाभिमानी जुलमी सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही. रोहित पवारांची एक्सपोस्ट. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हाध्यक्ष रविकरण इंगवले, शहराध्यक्ष मनजित मानेंचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती.